हिंदी पिक्चर मध्ये एक डायलॉग आहे, बच गया संजय. अरविंद केजरीवाल यांचा दारू घोटाळा आणि संजय राऊत यांचा वाईन घोटाळा दोन्हीमध्ये प्रचंड साम्य आहेत. ऑल इंडिया वाईन प्रोड्युसर्स असोसिएशन यांनी सगळ्यात पहिलं फेब्रुवारी 2021 मध्ये ठाकरे सरकार यांच्या नेत्यांची भेट घेतली. एप्रिल 2021 मध्ये ऑल इंडिया वाईन प्रोड्युसर असोसिएशननी मंत्रालयात मोठं प्रेझेंटेशन केलं. वाईनची विक्री 1 लिटर आहे, त्याच्या समोर बियरची विक्री 40 पटीने म्हणजे 40 लिटर आहे. आणि म्हणून आपण वाईन विक्री हे 40 पट करू शकतो अशा प्रकारचं प्रेझेंटेशन झालं. 26 एप्रिल 2021 रोजी राज्य सरकारने वाईन असोसिएशनचा प्रस्तावाला तत्वतः मान्यता दिली. लक्ष्य काय? वाईन विक्री 40 पटीने वाढवायची. आणि कसं वाढवायचं? सुपर मार्केटमध्ये पाणीच्या बॉटल समोर जवळ वाईनची बॉटल ठेवायची. MTDC टुरिझम पर्यटन विभागाने वाईन फेस्टिवल वाईन टुरिझम विकसित करायचं. 2 दुकानाचा मधलं अंतर 200 मीटरच्या ऐवजी शेजारी 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 वाईन फेस्टिवल, त्याला सगळं करमुक्ती. वाईन सेवन करण्यासाठी मद्य परवानाची गरज नाही. त्याच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी अनेक प्रकारच्या सुविधा. त्याचा सगळ्यात मोठा फायदा महाराष्ट्राचा वाईन किंग अशोक गर्ग याचा मॅकपी कंपनीला होणार होता. सध्या तर मॅकपी कंपनीचं वाईन डिस्ट्रीब्युशन वर्षात ऑफिशियल व्हाईट मध्ये 250 कोटी रुपये. त्यानंतर लक्ष्यांक त्यांनी ठरवलं की पुढच्या 5 वर्षात महाराष्ट्रात हे धोरण बदललं तर आम्ही 3000 कोटी पर्यंत जाऊ शकतो टर्नओव्हर. हे मॅकपी कंपनी 90% महाराष्ट्राचं वाईन डिस्ट्रीब्युशन त्यांची मक्तेदारी. घोटाळा ही ते आहे क्या अशोक गर्गचा मॅकपी कंपनी सोबत राऊत परिवाराने पार्टनरशिप केली. हे पार्टनरशिप एग्रीमेंट अशोक गर्ग यांच्या मॅकपी DFS प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत विदिता संजय राऊत, पूर्वसी संजय राऊत ह्या डिरेक्टर झाल्या. आणि तारीख काय डिरेक्टर होण्याची? 16 एप्रिल 2021. महाराष्ट्र सरकारने वाईन म्हणजे पाणी हा निर्णय घेतला 26 एप्रिल 2021 रोजी. अवघ्या त्याच्या 10 दिवसापूर्वी
16 एप्रिल 2021ला संजय राऊत यांच्या परिवाराने अशोक गर्ग बरोबर पार्टनरशिप करार केला। पूर्वसी संजय राऊत, विदिता संजय राऊत आणि सुजित मुकुंद पाटणर। आता गंमत पहा, विदिता संजय राऊत आणि पूर्वसी संजय राऊत या दोघांना वाईन व्यवसायाचा काहीही अनुभव नाही, खरं म्हणजे कोणताच बिझनेसचा अनुभव नाही। संजय राऊत परिवाराचे म्हणजे विदिता, पूर्वशीची आई किंवा वडील संजय राऊत यांना कोणत्याही व्यवसायाचा काहीच अनुभव नाही। या परिवाराचे सदस्य यापूर्वी फक्त एकच त्यांनी बिझनेस केला होता, राउटर्स एंटरटेनमेंट LLP। बहुतेक त्या कंपनीने बाळासाहेबांचा पिक्चर काढलो एवढंच एक। हा अशोक गर्गचा 2007 पासून वाईन डिस्ट्रीब्युशनचा व्यवसाय, त्याचा व्यवसाय 2.5 कोटी 2.5 कोटीवर जाणार होता। प्रॉफिट 40% मार्जिन, म्हणजे 1000 कोटी रुपये प्रॉफिट। त्यात संजय राऊत पार्टनर कसे काय? मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसला विनंती केली आहे, हा जो घोटाळा आम्ही आता भंडाफोड केला जानेवारी 2022 मध्ये, म्हणून याचा एक्झिक्युशन थांबला। निर्णय झालेला होता की वाईन म्हणजे पाणीची बाटली सारखं त्यांना हे करायचं। छोट्या आधी सुपरमार्केट, मग सुपरमार्केट आणि किराणाचं दुकान काय फारसं अंतर नाही। त्यांनी लिहायचं किराणा दुकान, खाली बारीक अक्षरात लिहायचं सुपरमार्केट, म्हणजे अलाउड। 1000 कोटी रुपये राऊत आणि यांच्या पार्टनरच्या खिशात गेले असते। याच्यावर व्हाईट पेपर राज्य सरकारने काढावा अशी आमची मागणी आहे। मी पुन्हा जबाबदारीने सांगतोय, यापूर्वी 2002 पासून अनेक वेळा अनेक सरकाराचा पुढे अशा प्रकारचे वाईनला नॉन लिकर घोषित करा असे प्रेझेंटेशन झालेले आहे। मंत्रालयातली वाईनची फाईल मी स्वतः अधिकृत RTIच्या अंदर इन्स्पेक्शन केली। 2002 ते 2021 पर्यंत अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव स्वीकारण्यात नाही आला। संजय राऊत त्यांच्या परिवाराचे वाईन लिकर अशोक गर्ग यांच्यासोबत पार्टनरशिप 16 एप्रिल 2021ला झाली आणि 26 एप्रिल 2021ला महाराष्ट्राच्या ठाकरे सरकारने वाईन धोरण बदललं। या आर्थिक घोटाळ्यावर महाराष्ट्र सरकारने ब्लॅक पेपर प्रसिद्ध करावा, व्हाईट पेपर प्रसिद्ध करावा अशी आमची मागणी आहे। मी एक दुसरा छोटासा मुद्दा, उद्धव ठाकरे सेनाने आता कोविड घोटाळ्याला मातोश्री मान्यता दिली आहे। अमोल कीर्तीकर यांचं उमेदवारी घोषित करून उद्धव ठाकरे यांनी कोविड घोटाळा हे मातोश्रीच्या संमतीने होता असा इशारा दिला आहे का? अमोल कीर्तीकरचा जोडीदार
ज्याला कन्सल्टन्सी फी म्हणून 1,20,00,000 मिळाले तो जेलमध्ये आहे. याच प्रकरणात अमोल कीर्तीकरला पण ईडीने बोलवलं आहे. त्याच्या खात्यात 1,65,00,000 गेले. सूरज चव्हाणनी सांगितलं की हो माझ्या खात्यात 1,20,00,000 आले कारण की मी खिचडी बनवण्याचं कन्सल्टन्सी. अमोल कीर्तीकरच्या खात्यात गरीब कामगारांच्या कोविड लॉकडाऊनचे खिचडीचे 1,65,00,000 आले. एका कंपनीत एका व्यवहारातून आले. या घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. पोलीस FIR झालेला आहेत. काहींची अटक झालेली आहे. अशा वेळेला त्यांना लोकसभेचा उमेदवार घोषित करणं याचा अर्थ उद्धव ठाकरे साहेबांचा कोविड घोटाळेबाजांना आशीर्वाद आहे. संजय राऊत यापूर्वीच याच कोविड घोटाळ्यात संजय राऊतची मुलगी, संजय राऊतचे भाऊ यांच्या खात्यात पण पैसे गेले आहेत. अशाच पद्धतीने सुजित पाटकर याच्या खात्यात पण पैसे गेलेले आहेत. या खिचडी घोटाळ्याची जो तपास आहे त्या संबंधी उद्धव ठाकरे स्पष्टता करणार का? हिंदीत पण बोलून देतो. दिल्ली में आप सरकार का अरविंद केजरीवाल का लीकर स्कैम उसी समय पर 2021 में महाराष्ट्र में उद्धव ठाकरे सरकार ने संजय राउत की सलाह से वाइन घोटाला किया. महाराष्ट्र में 2002 से वाइन को नॉन अल्कोहल घोषित करना, किराने की दुकान में उसके डिस्ट्रीब्यूशन सेल के लिए अनुमति देना, इस प्रकार का प्रस्ताव 20 साल से इस प्रकार के प्रस्ताव रिजेक्ट किए गए थे. संजय राउत ने 16 अप्रैल 2021 को महाराष्ट्र के वाइन किंग अशोक गर्ग की कंपनी के साथ में पार्टनरशिप की. संजय राउत की दोनों लड़कियां और उसके मित्र इस कंपनी में डायरेक्टर बने. 16 अप्रैल 2021 को एग्रीमेंट हुआ और 26 अप्रैल 2021 को महाराष्ट्र सरकार ने नई वाइन पॉलिसी अडॉप्ट की मान्यता दी. इसके कारण अशोक गर्ग की जो कंपनी की महाराष्ट्र में वाइन डिस्ट्रीब्यूशन में मोनोपोली है, 250 करोड़ का टर्नओवर आने वाले 2-5 साल में 2,500 करोड़ और प्रॉफिट 1,000 करोड़ होता. इस घोटाले के ऊपर महाराष्ट्र की शिंदे सरकार ने व्हाइट पेपर जारी करना चाहिए, ऐसे हमने मांग की है. मैं संजय राउत से पूछना चाहता हूं, क्या आपके परिवार में ना आपकी संतान ना आप किसी ने कोई भी व्यवसाय नहीं किया? दारू का व्यवसाय, वाइन का डिस्ट्रीब्यूशन तो छोड़ दो, कोई इन्वेस्टमेंट नहीं की, फिर अशोक गर्ग की कंपनी में आप लोग पार्टनर डायरेक्टर कैसे बने? क्या ये क्विड प्रो था? क्यों था? आपने वाइन पॉलिसी की मंजूरी दी, उसके कारण आपको पार्टनरशिप दी गई.
आज उद्धव ठाकरे सेना ने लोकसभा के उम्मीदवार की जो सूची जारी की है उसमें खिचड़ी चोर अमोल कीर्तिकर को भी लोकसभा के उम्मीदवार करके घोषित किया गया है। जो महाराष्ट्र में मुंबई में कोविड समय पे मजदूरों के लिए खिचड़ी 133 करोड़ रुपए की खिचड़ी मुंबई महापालिका ने बांटी, वो सब उद्धव ठाकरे सेना के नजदीक के कॉन्ट्रैक्टर को वो कॉन्ट्रैक्ट मिला, जिसमें से एक कंपनी, उसमें से उस कंपनी में से सह्याद्री रिफ्रेशमेंट संजय राउत की बेटी के खाते में पैसे गए, संजय राउत के भाई के खाते में गए, उसमें से आदित्य ठाकरे के सहयोगी सूरज चौहान के खाते में 1,20,00,000 गए और अमोल कीर्तिकर के खाते में 1,65,00,000 गए। इसकी जांच चल रही है, पुलिस इन्वेस्टिगेशन कर रही है, ईडी भी जांच कर रही है। इसमें के 2 आरोपी सुजीत पाटकर जेल में है, सूरज चौहान जेल में है, अमोल कीर्तिकर गए नहीं है जांच के लिए। तो उद्धव ठाकरे जी ने कोविड घोटालेबाजों को मातोश्री की मान्यता दी है क्या, ये हमारा सवाल है। सर, तुम्ही देखील अमोल कीर्तिकर यांच्यावर आरोप केले, दुसरीकडे संजय निरुपम देखील आता मान्यता दिल्यानंतर की खिचडी घोटाळ्यांचा प्रचार मी करणार नाही असं ते देखील म्हणतात, त्यांचेच सहकारी। आता सगळ्यात पहिलं तर मला संजय राऊतचं आणि उद्धव ठाकरेचं स्टेटमेंट का अजूनपर्यंत आलं नाही? आदित्य ठाकरे का मुख गिळून बसले आहेत? सूरज चव्हाणनी कबूल केलं की मी खिचडी कन्सल्टन्सी केली, त्याचा पैसा मिळाला। संजय राऊतनी हे नाही सांगितलं की त्याचा मुलीच्या खात्यात खिचडीचे पैसे आले नाही। संजय राऊतचा भाऊनी कबूल केलं की माझ्या खात्यात खिचडी घोटाळ्याचे पैसे आले। सुजीत पाटकरच्या खात्यात पैसे आले, तो जेलमध्ये आहे। तर अमोल कीर्तिकर तपासाला समोर जात नाहीये चौकशीला, ते 1,65,00,000 त्यांनी खिचडी घोटाळ्याचे खाल्ले आहेत। पुढे काय होणार हे कळेल। जो ये प्रेजेंटेशन है उसमें ऐसा कहा गया कि बियर 1 लीटर वाइन बिकता है तो बियर 40 लीटर बिकता है, तो वाइन को भी उस लेवल तक ले जाना चाहिए और उसके लिए उसको सब ये पैकेज घोषित किया गया। तो टारगेट था कि वाइन का अभी का जो महाराष्ट्र का डिस्ट्रीब्यूशन है वो 250 करोड़ रुपया पर एनम पर हर साल में 250 करोड़ है। तो 40 टाइम्स यानी वाइन की बिक्री 10,000 करोड़ करने का टारगेट ठाकरे सरकार का था। 40% मार्जिन होता है तो 4,000 करोड़ रुपये। ओके, सगळ्यांचे धन्यवाद। यानंतर केशवजी आपल्याला संबोधित करतील। माननीय किरीटजी, नवनाथ, ओमप्रकाश आणि पत्रकार बंधू, खरं म्हणजे पॉलिटिकल ब्रीफिंग आपण रोज सुरू करणार आहोत, त्याची कदाचित सुरुवात ही आज आहे। आजच उद्धव ठाकरे गटाची 17 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे आणि ही लिस्ट पाहिल्यानंतर एक गोष्ट प्रकाशन लक्षात येते की उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी कितीही गप्पा गमजा मारल्या तरी प्रत्यक्षामध्ये उद्धव ठाकरे गटाकडे, उभाठाकडे निष्ठावान शिवसैनिक राहिला नाही आणि म्हणून त्यांच्या लिस्टमध्ये मी नावं बघत होतो, सांगलीचे पाटील, संजीना पाटील, भाऊसाहेब वागचौरे, राजाभाऊ वाजे, संजय वागरे पाटील, की जी सगळीकडून बाहेरनं आलेल्या लोकांना त्यांना तिकीट द्यावी लागली। त्यामुळे निष्ठावान हा एकनाथ शिंदेंसोबत गेला शिवसैनिक, आणि बाहेरनं आलेल्या लोकांना उमेदवारी द्यायची वेळ
उमेदवार किती आम्ही एवढ्या जागा लढवू तेवढ्या जागा लढवू अशा रोज गप्पा गमजा संजय राऊतांच्या आपण ऐकतो, पण निष्ठावान शिवसैनिक मिळत नसल्याचं हे चिन्ह आहे. दुसरं, त्याचबरोबर आज प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा उमेदवार जाहीर केले. वंचितची आघाडी महाविकास आघाडीसोबत जी होणार होती ती संपली असं एका अर्थाने स्पष्ट झालं. एक गोष्ट स्पष्टपणे म्हणावी लागेल की उद्धव ठाकरे हे कुणाचेही होऊ शकत नाही, त्याचं प्रत्यंतर आज आलं. याच उद्धव ठाकरेंनी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खोपसला 19 साली आणि सत्तेसाठी स्वतंत्र वेगळे झाले. याच उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसोबत त्यांचं जमू शकलं नाही आणि एकनाथ शिंदे आणि सगळे आमदार, बहुतांशी आमदार हे उद्धव ठाकरे गट सोडून वेगळे झाले. आज तीच शिवसेना सिद्ध झाली. आणि त्या पार्श्वभूमीवरती मला आठवते की 5-6 महिन्यापूर्वी ज्यावेळी प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद सगळी चालली होती, अनेकांना आनंद झाला होता की आता जणू काही नवीन चमत्कार घडणार. आणि त्यावेळी आम्ही हे सांगत होतो की उद्धव ठाकरे इथेही विश्वास टिकवू शकणार नाहीत, कारण त्यांचा स्वभाव आणि ते कुणाचेच होऊ शकत नाहीत. याच प्रकाश आंबेडकरांना त्यांनी महाविकास आघाडीसोबत फरफटत आणलं. याच महाविकास आघाडीसोबत चर्चा करण्याची, त्या चर्चा करा, त्यांना 4 जागा देतो, 3 जागा देतो, एक प्रकारे महाराष्ट्रातली एक ताकद असणाऱ्या प्रकाश आंबेडकरांची अवहेलना करण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं. आताही म्हणजे मला तो प्रसंग आठवतोय, जुनी गोष्ट की 1952 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसनी पराभूत केलं होतं. ती अपमानाची परंपरा उद्धव ठाकरे यांनी आज प्रकाश आंबेडकरांना ज्या पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये वागवलं ती पाहता पुढे चालू ठेवली. हे आज या ठिकाणी स्पष्ट आहे. आता ते काँग्रेससोबत किती काळ राहणार हा तर खरा प्रश्न आहे, कारण काँग्रेससोबत सुद्धा त्यांच्या आजच काँग्रेसचं आत्ता आपलं सुरू असताना मी पाहत होतो, निरुपमचं वेगळं स्टेटमेंट आलं आहे, सांगलीबतचं वेगळं स्टेटमेंट आलं आहे. त्यामुळे एकूण ते कुणाचेच होऊ शकत नाही हे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट आहे. याला आणखीन एक उदाहरण आहे, आता किरीटजींनी जोडलं त्यालाच पुढे जोडतो. मुंबईच्या विरोधाचं काम नेहमीच उद्धव ठाकरे यांनी केलं, मुंबईकरांच्या विरोधाचं काम नेहमीच केलं. मुंबईतल्या रस्त्याची अवस्था असेल गेल्या 25 सत्तेत असताना, पण कोरोनासारख्या सर्व काळामध्ये जे आता किरीटजींनी सांगितलं अत्यंत संवेदनशील विषयामध्ये, त्या ठिकाणी खिचडी वाटपाचं ज्यांनी पैसे खाल्ले, खिचडी चोर म्हणून ज्यांची संभावना केली जाते, असे उमेदवार आज जवळ करावे लागले, कारण निष्ठावंतांचा अभाव उद्धव ठाकरेंकडे आहे. त्यामुळे ही परिस्थिती आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रातली जनता कितीही तुम्ही प्रयत्न केलेत, कितीही आव आणलात, तर आज पुन्हा एकदा स्पष्ट झालं आजची उमेदवारी यादी की ना निष्ठावंत आहेत, ना साथीदार आहेत, ना कोणीच नाही उद्धव ठाकरेंकडे संजय राऊतांशिवाय. ही अवस्था आहे. हे सांगायचं होतं. काही प्रश्न असतील विचार. सर, एकीकडे महाविकास आघाडीची बोलणी सुरू होती, काँग्रेसची काही जागांवर बोलणी सुरू असताना उद्धव ठाकरेंनी विशेषतः संजय राऊतांनी यादी तीव्र जाहीर केली. त्यामुळे आता काँग्रेसचे नेते देखील दिल्लीत गेले. कुठेतरी काँग्रेसचा विश्वासघात केला असं वाटतं. मी तुम्हाला ते मगाशीच हा प्रश्न मी केला की त्यांनी म्हणजे उद्धव ठाकरे कुणाचेच होऊ शकत नाही, ते प्रत्येकाचा विश्वासघात करत आले. मी त्यांच्या कुटुंबात जात नाही, तुमचा विषय आहे. पण राजकीय जीवनामध्ये ज्या ज्या वेळी अशी परिस्थिती आली, मग 2019 साली माननीय देवेंद्रजींचा विश्वासघात केला, मग एकनाथ शिंदे आणि आमदारांचा विश्वासघात केला, आणि आता प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केला. आणि ते उद्याच्याला म्हणजे काँग्रेसचाही विश्वास करू शकतील, कारण शेवटी सत्ता हीच त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. त्यांच्यासाठी नाती सहकारी हे महत्त्वाचे नसतात. हे मगाचे 3 मी तुम्हाला सांगतोय. त्यामुळे काँग्रेसला जरी ते अनुभव आला तरी आश्चर्य वाटायचं कारण नाही. आतापर्यंत आपण बघितलं असेल तर शिवसेनेची जी यादी यायची ती सामनामधून यायची, पण पहिल्यांदा असा प्रकार घडला की ट्विट करून त्यांना ती यादी द्यावी लागली. असं आहे, शिवसेनेची यादी यायची, आता शिवसेना आता उभाठा गटाची यादी आहे. हा फरक आहे. त्यामुळे स्वाभाविक उभाठा गटाचे सगळे नियम बदललेत. म्हणून शिवाजी शिवतीर्थावरून
ज्या उभाठा गटाला आता हिंदूंचं नाव घ्यायला लाज वाटायला लागली. आपण परवाच्या सभेत ऐकलं काय म्हणाले उद्धव ठाकरे, त्यांना हिंदू शब्द म्हणता आला नाही. का तर शेजारी इकडे राहुल गांधी बसले होते, दुसरीकडे स्टॅलिन बसले होते, ते काय म्हणतील काय ही भीती त्यांना होती. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांना बदललेल्या परिस्थितीमध्ये आता सामनाही महत्त्वाचा वाटत नसेल की सामन्यात, म्हणजे मलाही आठवतं आहे मी अनेक निवडणुका पाहिल्यात की सामन्यातनंच ती यादी जाहीर व्हायची, त्याची वाट बघितली जायची. पण आता खुद्द उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनाही सामना महत्त्वाचा वाटत नसेल, बाकीच्यांना वाटत नाही, हा भाग वेगळाच आहे. त्यामुळे कदाचित असा असेल. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.